मित्रांनो, नात्यात भांडणं होणं एक वेळ ठीक आहे, पण जेव्हा समोरची व्यक्ती अचानक बोलायचं बंद करते, तेव्हा खरी अडचण सुरू होते. आपण विचार करतो की नेमकं झालंय काय? समोरचा माणूस गप्प का आहे? ती शांतता आपल्याला खायला उठते. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलायचं बंद करते, तेव्हा तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं असतं. आज आपण बघणार आहोत की त्या शांततेमागचं नेमकं कारण काय असतं आणि अशा वेळी तुम्ही काय करायला हवं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही शांतता तुमचं नातं वाचवू शकते किंवा मोडू शकते. पहिलं कारण, मनात खूप राग साठलेला असणे. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा शब्दांनी सांगून काहीच फरक पडत नाही, तेव्हा माणूस शांत होतो. समोरच्या व्यक्तीला कदाचित तुमचा खूप राग आलेला असतो, पण त्यांना माहीत असतं की जर मी आता तोंड उघडलं तर वाद अजून वाढेल किंवा माझ्या तोंडून काहीतरी वाईट निघेल. म्हणून स्वतःच्या रागावर ताबा मिळवण्यासाठी ती व्यक्ती शांत राहण्याचा मार्ग निवडते. त्यांच्या डोक्यात त्यावेळी तुमच्या जुन्या चुका आणि आत्ता झालेला त्रास यांचा सिनेमा सुरू असतो. त्यांना तुमच्याकडून माफीची किंवा किमान तुम्ही तुमची चूक मान्य करण्याची अपेक्षा असते. दुसरं कारण, तुम्हाला धडा शिकवण्याची इच्छा. दुसरं कारण थोडं डेंजर आहे. काही लोक मुद्दाम म्हणून बोलायचं बंद करतात, जेणेकरून तुम्हाला त्यांची किंमत कळावी. याला सायकोलॉजीमध्ये पनिशमेंट म्हणतात. त्यांना बघायचं असतं की त्यांच्या शांत राहण्यामुळे तुम्हाला किती फरक पडतोय. तुमच्या डोक्यात गिल्ट निर्माण करणं हा त्यांचा उद्देश असतो. त्यांना असं वाटतं की मी गप्प राहिलो तरच याला माझी ओढ लागेल. ही एक प्रकारची इगोची लढाई असते, जिथे समोरचा माणूस आपली जिद्द सोडायला तयार नसतो. मित्रांनो, जर तुम्हाला हे मुद्दे पटत असतील तर आपल्या मनाच्या गुपिते चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. मनातल्या अशाच गोष्टी आपण इथे उघड करतो. तिसरं कारण, ती व्यक्ती पूर्णपणे खचलेली असते. तिसरं कारण म्हणजे समोरची व्यक्ती मनातून खूप थकलेली असते. वारंवार भांडण करून, सारखं तेच तेच सांगून जेव्हा काहीच बदलत नाही, तेव्हा माणूस आतमधून तुटतो. मग ती व्यक्ती विचार करते की आता बोलून काय उपयोग, या माणसाला माझं दुःख कधीच कळणार नाही. ही शांतता सगळ्यात घातक असते, कारण यात रागापेक्षा जास्त निराशा असते. त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतो की या नात्यात आता काहीच उरलंय का. ही शांतता नातं तुटण्याचं पहिलं लक्षण असू शकतं. चौथं कारण, स्वतःला सावरण्यासाठी वेळ हवा असणे. प्रत्येक वेळी शांत राहणं हे वाईटच नसतं. काही लोक सायकोलॉजिकली असे असतात की त्यांना कोणताही धक्का पचवण्यासाठी स्वतःचा वेळ हवा असतो. त्यांच्या डोक्यात गोंधळ सुरू असतो आणि त्यांना तो निस्तरायचा असतो. ते तुमच्यावर नाराज नसतात, तर ते स्वतःशीच भांडत असतात. त्यांना थोडा वेळ दिला की ते पुन्हा नॉर्मल होतात. अशावेळी त्यांच्या मागे लागण्यापेक्षा त्यांना शांत सोडून देणं जास्त चांगलं असतं. पाचवं कारण, नातं संपवण्याचा विचार. आणि शेवटचा आणि कडू मुद्दा म्हणजे कधीकधी समोरचा माणूस मनातून तुमच्यापासून लांब गेलेला असतो. जेव्हा त्यांना नात्यात रस उरत नाही, तेव्हा ते संवाद सोडून टाकतात. त्यांच्या डोक्यात आता तुमच्यासोबतचं भविष्य नसतं, तर तुमच्याशिवाय कसं जगायचं याचे प्लॅन सुरू असतात. ही शांतता म्हणजे एका वादळापूर्वीची शांतता असते. जर तुमचा माणूस विनाकारण आणि खूप जास्त दिवस गप्प असेल, तर समजून जा की कुठेतरी पाणी मुरतंय. तर मित्रांनो, जर तुमची व्यक्ती बोलायचं बंद करत असेल तर ओरडा करू नका. त्यांना थोडा वेळ द्या. शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. आणि जर समोरचा माणूस मुद्दामून इगो दाखवत असेल तर जास्त मागे लागू नका. तुम्हाला काय वाटतं? शांत राहणं योग्य आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका कडक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.